मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी प्रस्तुत. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळी संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराया यांचा सर्वांच्या परिचयाचा पाठातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबाराया हे मागणी करतात, पण मागणी करत असताना अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाची मागणी करतात. बघा, भगवान परमात्म्याकडे माझे जगद्गुरु तुकोबाराने सरळ सरळ मागणी करावी, माझ्या जीवनामध्ये मला दास्यत्व करायचंय. पण देवा, मला जर दास्यत्व करायचंय देवा, पण दास्यत्व करत असताना देवा मला तुमचं दास्यत्व नको. देवा, कदाचित तुम्हाला वाटेल माझं नाही तर किंवा संतांचं दास्यत्व. देवा, माझ्या जीवनामध्ये मला संतांचंही दास्यत्व नको. मग ऐका ना महाराज, महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगावं, देवा मला तुमचंही दास्यत्व नको, देवा मला संतांचंही दास्यत्व नको. मग देवा, संतांचं जे दास्यत्व करतात ना देवा, माझ्या जीवनामध्ये मला त्यांचं दास्यत्व पाहिजे. मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. संतांच्या जीवनामध्ये संतांचं जे दास्यत्व करतात ना देवा, माझ्या जीवनामध्ये मला त्यांचं दास्यत्व मिळालं पाहिजे. अर्थात त्यांचं दास्यत्व करत असताना, हे दास्यत्व करताना माझ्या जीवनामध्ये कल्पाच्या कल्प जरी गर्भवास सोसण्याची माझ्यावरती वेळ आली तर तो गर्भवास मी आनंदाने स्वीकारीन. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. खरं तर कल्पच्या कल्प गर्भवास सोसण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये दास्यत्व करत असताना आली तरी तो आनंदानं गर्भवास स्वीकारील. अर्थात ते दास्यत्व करत असताना माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं नीच काम करण्याची वेळ जरी देवा माझ्यावरती आली तरी ते नीचातलं नीच काम देवा मी करेल, हे दास्यत्व करत असताना. पण देवा, ते नीच काम करत असताना मुखामध्ये मात्र देवा मी तुमचं चिंतन करेल. म्हणून नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. आणि हे देवा, हा माझा संकल्प आहे. ही माझी जर माझ्या जीवनामध्ये सेवा करून घेतली तर एवढी सेवा करून माझा संकल्प पूर्ण करावा. म्हणून तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. विठला 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 हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कीर्तनरूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तोसा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवत भक्त संमेलन याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे होते. वर्ष तिसरे आणि तिसऱ्या वर्षातील खरं तर आजच्या अर्थात काल्याचा आदला दिवस जागराच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपणा सर्वांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ, सप्ताह संयोजक मंडळ, भजनी मंडळ अर्थात आंधळी ग्रामस्थांच्या माध्यमातून खरं तर मला वाटतं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर ज्यांच्या संपर्कातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला ते हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं भूषण खरं तर तुषारजी महाराज गाडेत. खरं तर त्यांच्या समवेत गायन आला. खरं तर या भागामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला यांचंही गाणं ऐकल्याच्या नंतर ऐकतच राहावं असं वाटतं. आदरणीय ताते खरं तर यांच्या संपर्कातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. वर्ष तिसरे मला वाटतं आजच्या कीर्तनाचं असणारं सौजन्य आदरणीय श्री जयप्रकाश वलेकर यांच्या माध्यमातून कीर्तनाचं सौजन्य आहे. मला वाटतं उपस्थितांमध्ये आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब, काळे सरपंच साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी अर्थात सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून ही मिळालेली माझ्याकडे सेवा आहे. का आजची खरं तर जागराची सेवा आहे, काल्याच्या आदल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. खरं तर काल्याच्या आदल्या दिवशी जर कीर्तन असेल तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये थोडंसं बंधन राहतं. कारण कीर्तनामध्ये कीर्तनकारानं शक्यतो अभंग हा मागणीपर असावा नाही घ्यावाच. हा, मागणीपर घ्यावा या न्यायानं. थोडासा लांबून आवाज जरा व्यवस्थित करा. याचा आवाज दे ना, याला 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 ही समोर मांडलेत ना,
याचा आवाज मॉनिटर, हा याचा मला आवाज आला पाहिजे जास्त जरा. मागणीपर असावा या न्यायानं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया यांचा गोड अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. खरं तर ऐका, आपल्याकडे मला वाटतं वेळ अत्यंत कमी आहे, आपली वेळेची मर्यादा आहे. संकल्पित वेळेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. ऐका, खरं तर अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया हे मागणी करतात. पण ऐका ना, ज्या जगद्गुरु तुकोबरायाने अनेक अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी केली, त्याच जगद्गुरु तुकोबरायांना दुसऱ्याकडे काहीतरी मागणं हे मात्र मान्य नाही. काय 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 अनेक अभंगाचा विचार केला तर अनेक अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना मागणी केली. मला वाटतं गाथा आपण पाहिला, भाग्यवान आहोत आपण. आपल्या मला वाटतं या पारायण सोहळ्यामध्ये गाथ्यातच पारायण आहे, चालू आहे. मला वाटतं जगद्गुरु तुकोबरायांच्या अर्थात गाथा पारायण सोहळा चालू आहे. या संबंधानं त्याच गाथेतील असणारा हा गोड अभंग ऐका. या गाथेचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये अनेक अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना मागणी केली. पण ऐका आता, जे जगद्गुरु तुकोबराय अनेक अभंगामध्ये मागणी करतात, त्या जगद्गुरु तुकोबरायांना दुसऱ्याच्या समोर काहीतरी मागणं, दुसऱ्याच्या समोर हात पसरणं हे मात्र मान्य नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात. पण ऐका ना महाराज, जे जगद्गुरु तुकोबराया अनेक अभंगामध्ये मागणी करतात, त्याच जगद्गुरु तुकोबरायांना दुसऱ्याच्या समोर हात पसरणं हे मात्र मान्य. ऐका ना महाराज, मी तर म्हणेल जगद्गुरु तुकोबराया अनेक अभंगामध्ये जे जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात, ते जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्याच्या समोर हात पसरणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार करतात. तो कामन करी ब्रह्मांड ठेंगण हात पसरी जिने, हात पसरी जिने दिग्गजाचे, कामने करी ब्रह्मांड ठेंगण हात पसरी जिने दिग्गजाचे, हात पसरी जिने दिग्गजाचे. तू कामने करी ब्रह्मांड ठेंगण, तू कामने करी ब्रह्मांड ठेंगण, तू कामने करी ब्रह्मांड ठेंगणे, कामने करी ब्रह्मांड ठेंगणे, तू कामने करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गजाचे, हात पसरी जिने दिग्गजाचे, करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गजाचे, हात पसरी जिने दिग्गजाचे, तो कामने करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिकत्याचे. जगद्गुरु तुकोबरायांना सांगावं, हात पसरी जिने धिकत्याचे. मला वाटतं दुसऱ्याच्या समोर जो मागतो त्या मागणाऱ्या व्यक्तीचा जगद्गुरु तुकोबराय इथं धिक्कार करतात. जर जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतात तर महाराज अभंगामध्ये मागतात कसे? विडला 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 विडला. महाराज रहमान महाराज तर अत्यंत गोड बोलतात बघा. रहमान कहे वो नर मर चुके जो कहीं मांगणे जाय, रहमान कहे वो नर मर चुके जो कहीं मांगणे जाय, होन से पहिले वो नर मरे जिनमुख निकसत नाही. रहमान महाराज सांगतात ऐका, जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो तो जवळजवळ मेलेलाच आहे. पण ऐका ना महाराज, जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो जवळजवळ मेलेलाच आहे, पण स्वतः जवळ असून सुद्धा जो देत नाही दान तो त्याच्या अगोदर मेलेला आहे. विडला विडला. काय तर अभंगामध्ये महाराज जगद्गुरु तुकोबराय हे मागणाऱ्याचा धिक्कार करतात. मी तर म्हणतो ऐका ना महाराज, माझे जगद्गुरु तुकोबराय मागणी करणाऱ्याचा फक्त धिक्कार करत नाही, मग जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो, जो दुसऱ्याच्या समोर काहीतरी मागतो महाराज, त्याचं जीवन नक्की कसं आहे? मला वाटतं जगद्गुरु तुकोबराय एके ठिकाणी मागणाऱ्या व्यक्तीचं जीवन कसं आहे डायरेक्ट सांगतात. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाने, जळो जिने लाजिरवाने, जळो जिने लाजिरवाने, जळो जिने लाजिरवाने. ऐसियासी नारायणे, ऐसियासे नारायणे, ऐसियासे
भिक्षा पात्र अवलंबने जळो झिने लाजिरवाण ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वता। महाराज भिक्षा पात्र अवलंबने जळो झिने लाजिरवाने। महाराज लाजिरवान जीवन सांगतात कुणाचं? दुसऱ्याच्या समोर जो हात पसरतो त्या व्यक्तीचं जीवन जर लाजिरवान आहे तर जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये मागतात कसं? मागणाऱ्या व्यक्तीचा जर जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतात तर जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये मागतात कसे आहे का? स्वतःसाठी मागतात त्याचा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतात, पण समाजासाठी जे मागतात ना त्या व्यक्तीचा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करत नाही। मला वाटतं मागणी कुणीही करू द्या बरं का, मागणी कुणीही करू द्या। मी म्हणेल मागणीची वेळ देवावरती येऊ द्या, मागणीची वेळ संतांवरती येऊ द्या, अथवा मागणीची वेळ तुमच्या आमच्यावरती येऊ द्या। मला वाटतं तुम्ही आम्ही मागितलं, संतांना मागितलं, देवानं जरी मागायची वेळ आली ना तरी मागणाऱ्या व्यक्तीला लहानच व्हावं लागतं। काय 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 मागणारा कुणी बी असू दे बरं का महाराज, ज्याला मागायचंय महाराज, मी म्हणेल कधी कधी तुम्हा आम्हाला मागायचंय, आपल्याला काहीतरी मागायचंय, ज्याच्याकडे मागायचंय, मी मोठा आहे म्हणून जर मागाय गेलो तर चालेल का? चालणार नाही। आणि ऐका ना महाराज, मी म्हणतो कुणी बी असू द्या बरं, तुम्ही आम्ही असू द्या, संत असू द्या अथवा देव असू द्या, मला वाटतं देवावरती जरी मागायची वेळ आली ना तरी देवाला सुद्धा लहानच व्हावं। देवाला म्हणतोय मी, देवाला देवाला हा महाराज, देव सुद्धा लहान होतो मागायची वेळ आली तर। पण ऐका ना, मागणी कुणी बी करू द्या, ज्याच्याकडे मागायचंय आपल्याला काहीतरी खोटी का व्हायना पण त्याची स्तुती करावी लागते बरं का महाराज। कधी कधी असा प्रसंग असतो बघा, ज्याच्याकडे मागाय जायचं ना आपल्याला माहित असतो ह्यो काय लायकीचा, पण तरी सुद्धा म्हणावं लागतं तुमच्यासारखा दानशूर खोटं का व्हायना पण त्याची स्तुती। आणि मला वाटतं स्तुती नाही केली तर रुपया मिळणार। जुन्या काळातला दृष्टांत, जुन्या काळामध्ये गावातल्या का शेतकरी बाबाला एक 10,000ची गरज होती महाराज। 10,000ची गरज असणाऱ्या शेतकऱ्याने विचार केला, म्हणे 10,000 रुपये पाहिजेत कोणाकडे? मला वाटतं जुन्या काळात सगळ्यांकडे पैसा मिळत, सर्वसामान्य लोकांकडे पैसा, एक विशिष्ट वर्गाकडे पैसा असायचा। मला वाटतं मारवाडी समाजाकडे पैसा जुन्या काळात असायचा। इथं नाही कोण नाही तर परत घोटाळा व्हायचा महाराज। ते मारवाडी समाजाकडे पैसा असा बघा जुन्या काळात। एका शेतकऱ्याला 10,000ची गरज आहे, 10,000ची गरज असणाऱ्या शेतकऱ्याने विचार केला, म्हणे आपल्याला 10,000 लागतात, कुणाकडे जावं? मारडे बाबाकडे। महाराज कामामध्ये व्यस्त होते, विचार केला स्वतः जाण्यापेक्षा मुलाला पाठवावं, म्हणून मारवाडी बाबाला 2 मुलं होती। लहान्या मुलाला सांगितलंय जा म्हणे गावात, मारडे बाबाला सांग 10,000 रुपये मागितलेत, मारडे बाबा 10,000 रुपये देतील। महाराज ते लहान मुलगा गेलं, त्या मारडे बाबाला सांगितलं बाबांनी पाठवलंय म्हणे तुमच्याकडं 10,000ची गरज आहे, 10,000 रुपये द्यायला सांगितल्यात। ओळख होती, मारडे बाबा म्हणले काय हरकत नाही। आता मारडे बाबा म्हणजे जुन्या काळातली ते माडीवरती राहणारी, वरच्या माडीवरती महाराज ते मारडे बाबा वर बसले होते। यानं मुलानं सांगितल्याबरोबर मारडे बाबाने आपलं कपाट उघडलं। जुन्या काळात कपाटात पैसे असायचे, आता सध्या स्विच बँकेत येत, आपले नाही हा कळलं त्याला धन्यवाद महाराज। जुन्या काळामध्ये ते कपाटात पैसे असायचे बघा, ते कपाट उघडलं मारडे बाबांनी, पैशाचा बंडल काढला आणि मोजायला सुरुवात केली। महाराज मारडे बाबा पैसे मोजत असताना ते लहान जे बसलं होतं ना ते मारडे बाबा बघायचं आणि दरवाजाकडे बघायचं। हे 2-3 वेळा मारडे बाबाने बघितलं। मारडे बाबा म्हणले भानगड काय रे, तू माझ्याकडे पाहतो दरवाजाकडे पाहतो, तू काय नाही म्हणला मोजा परत। महाराज परत मारडे बाबाने पैसे मोजायला सुरुवात केली। ते मारडे बाबा पैसे मोजायला लागले की ती मारडे बाबा बघायचं आणि दरवाजाकडे बघायचं। मारडे बाबा म्हणले काय रे तू माझ्याकडे पाहतो दरवाजाकडे? तो म्हणला आल्यापासून मी तेच पाहतोय। काय झालं? म्हणला आल्यापासून पाहतोय। म्हणले बाबा तुमची जरा तब्येत जरा जी असते आणि म्हणे चौकट जरा छोटी आहे म्हणे, समजा यदा कदाचित तुम्ही मेलाच बाहेर कसं काढायचं? मारडे बाबा म्हणला लागा माझ्या मारणावर टपलाय का तू? महाराज त्यांची भांडणं चालू झाली। भांडणं चालू असताना शेतकऱ्याला वाटलं लहान्या पोराचा काय असर पडलेला दिसत, म्हणून मोठं पाठवलं। आता मोठं तिथे गेलं, पाहतोय तर लहान्या भावाची मारडे बाबाची भांडणं चालत। मोठ्याने विचारलं काय झालं बाबा? मारडे बाबा म्हणले काय याला संस्कार वगैरे काय काय झालं काय झालं काय झालं? म्हणले 10,000 रुपये मागितलेत, मी 10,000 रुपये देतोय, पण हा म्हणतो मेला तर बाहेर कसं काढायचं? जाऊ देव, मोठं म्हणतोय जाऊ देव, ते लहानचे त्याला काय करतंय पळ घरी, कुठं काय बोलावा कुठं नाही काय कळत नाही काय तर म्हणे मारड बाबा बेला तर बाहेर कसं काढा? तुला काय करायचं रे म्हणला? आणि समजा मेलाच मारडे बाबा मग तुकडं करून बाहेर काढू अय पैसे मिळतील का? मला सांगा, थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये शेतकऱ्याला वाटलं पोरांचा मारडे बाबा असर पडलेला दिसत म्हणून शेतकरी आला मागून। आता खरं सांगा
असल्या पोरांचा बाप तरी काय लय शहाणा असायचा का? महाराज बाप तिथं आला, बापाने पाहिलं 2 पोरांची मारडे बाबाची भांडणं चालली. आता महाराज बापाने विचारलं काय झालं? मारडे बाबा म्हणले काय यांना संस्कार वगैरे काय दिलेत का नाही? काय झालं? लहान म्हणते मी तर बाहेर कसं काढायचं, मोठं म्हणते तुकडं करून. जाऊ देव मारडे बाबा, कोण म्हणतोय शेतकरी, जाऊ देव, लहानचे पोरचे, यांना काय कळतंय? पळा घरी. कुठं काय बोलावा, कुठं नाही, काय नाही कळत नाही. काय काय तर म्हणे मेला तर बाहेर कसं काढायचं, एक म्हणतो तुकडं करून. तुम्हाला काय करायचं रे समजा, आणि समजा मेलाच मारडे बाबा, कशाला बाहेर काढायचं? मग मला माडीलाच काढी लावायची. पैसे मिळतील का? साधा विचार करा. तुम्हाला 10,000ची गरज आहे, ज्याच्याकडे पैसे पाहिजेत त्याची खोटी का होईना पण महाराज स्तुतीच करावी लागते. मला वाटतं सामान्य वर्गाचा विचार करा. मी म्हणेल कुणावरती मागायची वेळ आली, खोटी का होईना पण स्तुती करावी लागते. ऐका आता, मागणारा व्यक्ती कुणी असू द्या, मी म्हणतो जीव असू द्या, संत असू द्या अथवा देव असू द्या, मागताना मागणाराला नेहमी लहानच व्हावं लागतं. विडला विडाला ऐका ऐका, महाराज तुमच्या आमच्यावरती वेळ आली ना मागायची तरी लहान व्हावं लागतं. मी म्हणेल संतावरती वेळ आली तरी सुद्धा लहान व्हावं लागतं. ऐका ना आता, कधी कधी देवावरती मागायची वेळ आली ना महाराज, देवाला सुद्धा लहानच व्हावं. मी देवाला म्हणतोय, देव कधी लहान झालाय का? नाही. पण ऐका ऐका, भले 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 म्हणतात ना, माझ्यासारखं कुणीच नाही. त्याला सुद्धा मागायची वेळ आली की आता सध्या दारोदार फिरावा. मागायची वेळ कुणावर योग्य, आता सध्या वेळ चालूच येते. देवावरती मागायची वेळ आली ना महाराज, देवाला सुद्धा लहानच. तुम्ही म्हणता महाराज देव कधी लहान झालाय का? हो, पण ऐका ना महाराज, देवावरती वेळ आली तर देवाला सुद्धा लहान व्हावं लागतं. कसं? उदाहरण सांगतो. राजा बळीच्या जीवनामध्ये 99 यज्ञ पूर्ण केले आणि 99 यज्ञ पूर्ण केल्याच्या नंतर राजा बळीचा 100वा यज्ञ चालू झाला. राजा बळीचा 100वा यज्ञ चालू झाला आणि यज्ञ चालू झाल्याबरोबर स्वर्गामध्ये असणारा जो इंद्र आहे ना महाराज, त्या इंद्राला काळजी पडली. का? इंद्र हे पद आहे महाराज. इंद्राला काळजी का पडली? 100 यज्ञाचं पुण्य जर राजा बळीला मिळालं तर राजा बळी इंद्र होणार होता. आणि मला वाटतं स्वतःचं पद जायचं म्हटलं की माणसाला बरं वाटतं. पद जायचं म्हणल्या पदासाठी काय काय घोळ चालाय. इंद्रानं विचार केला स्वतःचं पद जायचंय. महाराज इंद्रानं भगवान विष्णूकडे गेले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. महाराज ऐका, महाराज भगवान परमात्म्याकडे आराधना केली, अर्थात विनंती केली, देवा काय दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला राजा बळी आता इंद्र व्हायला निघालाय, तुम्हाला चालेल का? देवता आधी म्हणला काय होतंय झाला तर विरोधी पक्षाचा एखाद्या वेळेस मुख्यमंत्री झाला तर बिघाडतोय कुठं. महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं काय नाही हरकत. मी त्याच्यासाठी मला वाटतं देवाने स्पेशल अवतार घेतला. तो अवतार म्हणजे वामन अवतार. वामन अवतारामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं लहान रूप घेतलं, बटू रूप घेतलं आणि भगवान परमात्मा राजा बळीच्या समोर दान मागायला उभा आहे. राजा बळी काय, मला दान द्या. महाराज राजा बळीनं भगवान परमात्म्याला सांगितलं काय मागायची ती मागा. माझ्या भगवान परमात्म्यानं राजा बळीला सांगितलं, राजा बळी काय, मला 3 भूमी दान द्या, 3 पावलं भूमी. महाराज खरं तर 3 पावलं भूमी दान मागितल्याच्या नंतर खरं तर राजा बळीला हसायला आलं. का? राजा बळी म्हणला, देवा काय मागून मागितलं तुम्ही? 3च पावलं मागितली. जरा जास्त कमी कुठं तरी मागायची, लहावासा सिटीत वगैरे तिकडं रेट जे असे जरा तिकडं 10 चेकर मागायची. भगवान परमात्मा मनात म्हणले, भाऊ हीच देता देता तुझी पुरी जिरणार आहे. महाराज संकल्प सोडायचं ठरलं. कारण बघा दान द्यायचं म्हटलं ना की संकल्प सोडावा लागतो. आता संकल्प सोडणार. संकल्प सोडायच्या वेळेस महाराज हातावरती जारीमधून पाणी पडून संकल्प सोडणार. एवढ्यामध्ये राजा बळीचे गुरु शुक्राचार्य आले आणि शुक्राचार्यानं राजा बळीला सांगितलं, हे राजा बळी दान देऊ नकोस. का? राजा बळी जर तू दान दिलं तर तुझा घात होईल. महाराज राजा बळीने सांगितलं, तुम्ही गुरु आहात, खरं तर तुम्ही तुमचं मी ऐकायलाच पाहिजे, पण आता मात्र मी तुमचं ऐकणार. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरेल माझ्यामध्ये आणि देवामध्ये जर अंतर पडणार असेल तर जरी तुम्ही माझे गुरु असाल तरी मी आता तुमचं ऐकणार नाही. ऐकलं महाराज. संकल्प सोडायचं ठरलं. आता जारीमधून हातावरती पाणी पडणार आणि संकल्प सुटणार. महाराज गुरु शुक्राचार्यानं सूक्ष्म रूप घेतलं, लहान रूप घेतलं आणि त्या जारीच्या छिद्रामध्ये येऊन बसले.
त्याचा परिणाम गुरु शुक्राचार्याला भोगावा. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. महाराज, या बळीराजानं दर्भाची काडी घातली, गुरु शुक्राचार्याला आंधळ केलं, संकल्प सोडला. महाराज, संकल्प सोडल्याच्या नंतर 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपून टाकलं. आणि माझा भगवान परमात्मा राजा बळीला बोलतो, ए राजा बळी, आता 3रा पाऊल कुठं ठेवू? खरं सांगा, मला वाटतं राजा बळीच्या जागेवर आपण असतो ना महाराज, आपण म्हणला असतो देवाला का सगळंच नेलं ना, आता 3रा कुठं ठेवतो पाय. पण महाराज तो राजा बळी होता. राजा बळीनं 2रा 3रा विचार केला, स्वतःच मस्तक महाराज माझ्या भगवान परमात्म्याच्या समोर का म्हणे बळी जीव धिला पाया तळी. महाराज, खरं तर माझ्या भगवान परमात्म्यानं काय केलं, बळीराजाला मस्तकावरती पाय दिला आणि महाराज माझ्या राजा बळीना देवानं पाताळामध्ये घातलं. ऐका ना महाराज, भगवान परमात्म्यानं या राजा बळीला पाताळामध्ये घातलं. समोर पाहिलं तर राजा बळीची आई. महाराज, राजा बळीची आई पाहिली आणि माझा भगवान परमात्मा सुद्धा घाबरला. कारण राजा बळीची आई एक महान पतिव्रता होती. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. राजा बळीला भगवान परमात्म्यामध्ये पाताळामध्ये घातलं. समोर पाहिलं तर राजा बळीची आई. महाराज, राजा बळीची एक महान पतिव्रता होती आणि पतिव्रतेची सत्ता ही देवावरती असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज, राजा बळीच्या आईनं सांगितलंय का, मी शाप द्यायला नाही आली, मग मी माझा पराक्रम सांगायला आले. भले हुई नाही सती गई राजा विरोचन के साथ, भले हुई सती नहीं गई राजा विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. राजा बळीची आई सांगते, बरं झालं मी सती नाही गेली का, असा पुत्र जन्माला घातला की त्याच्या समोर देवानं हात पसरावं. मला वाटतं भगवान परमात्म्यानं राजा बळीच्या समोर हात पसरले. पण ऐका, मी देव म्हणून नाही तर देवाला मागायचं होतं. मागत असताना देव जरी असेल तरी देवानं सुद्धा लहान होऊनच मागावं लागतं. मागणीचा विचार केला तर मागणीमध्ये 3 वर्ग पडतात बघा. समाजामध्ये बघा 3 वर्गामध्ये मागणी केली जाते. एक वर्ग समाजामध्ये मागणी करतो, स्वतःसाठी करतो. 2रा वर्ग समाजामध्ये मागणी करतो महाराज, मी म्हणेल कोणा एका भक्तासाठी करतो. पण ऐका, 3रा वर्ग समाजामध्ये मागणी करतो, तो मात्र सर्वांच्यासाठी करतो. मला वाटतं 1ला वर्ग मागणी करतो कोणासाठी, स्वतःसाठी. मला वाटतं जीव नावाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सगळे तुम्ही आम्ही येतो. आपण सगळे देवापुढे गेलो, देवाच्या चरणी नतमस्तक झालो तर महाराज देवाला मागणी करतो. कशाची? देवा आमचं गाव खड्ड्यात जाऊ दे. नाही 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 महाराज, आमचं गाव सुखाचं ठेवायची कधी मागणी करतो का? नाही ना महाराज, गावाचं काय कुणाला घेणं दे नाही, माझं स्वतःचं कल्याण झालं पाहिजे. मला वाटतं ही आपली स्वार्थमूलक मागणी. आणि एक वाक्य सांगून दिलं, आपल्या काही विशिष्ट मागण्या नाही बरं का. आपण देवापुढे गेलो ना, काही दुसरं मागत नाही. फार फार आपल्या मागणी अगदी काय, वाढावे संतान, एखादं मुलबाळ होऊ दे. झालं मुलबाळ म्हणजे ते लहानाचं हा 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 मोठं होऊ दे. झालंच लहानाचं मोठं म्हणजे पुन्हा त्याचं हा 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 लग्न होऊ दे. झालंच लग्न म्हणजे पुन्हा त्याला पार येल मांडव पडला तरी आपली मागणी मागं सरत नाही. मग आता ही तुमची आमची मागणी बरं का. ऐका आता, हा तुमचा वर्ग. 2रा वर्ग देवाचा. देव मागणी करतात. मी म्हणेल देव स्वतःसाठी मागत नाही आणि देव सर्वांच्यासाठी मागत नाही. मग ऐका, देव कोणा एका भक्तासाठी मागतात, तुम्ही आम्ही स्वतःसाठी मागतो. देव कोणा एका भक्तासाठी मागतात आणि संत मात्र सर्वांच्यासाठी मागतात. ऐका आता, तुम्ही म्हणताना महाराज देव स्वतःसाठी मागत नाही, कोणा एका भक्तासाठी मागतात. मग असा कोणता देव आहे की त्या देवानं कोण्या भक्तासाठी काय मागितलं असू द्या, कोण्या भक्तासाठी काय मागितलं. ऐका, प्रसंग सांगतो तुमच्या लगेच लक्षात येईल. महाराज, देवानं कोण्या भक्तासाठी मागितलं. ऐका, भगवान कृष्णानं अर्जुनासाठी कर्णाकडे दान मागितलं. काय? ऐका, कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध चालू. या युद्ध चालू असताना महाराज एका बाजूला कौरव सेना उभी आहे, एका बाजूला पांडव सेना उभी आहे. कौरव सेनेच्या बाजूने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन ही युद्ध मंडळी उभी आहे. पांडवांच्या बाजूने महाराज धर्म आहे, अर्जुन, नकुल, सहदेव, भगवान परमात्मा, भगवान कृष्ण या अर्जुनाच्या रथावरती सारथ्य करतात. महाराज समोरासमोर आला भगवान कृष्णाने कर्ण. भगवान कृष्णाने कर्ण समोरासमोर आल्याच्या नंतर महाराज भगवान कृष्णाने अर्जुन समोरासमोर आले
अर्जुनानं कर्णावरती बाण सोडावा, कर्णानं अर्जुनावरती बाण सोडावा. महाराज अर्जुनानं कर्णावरती बाण सोडला, कर्णा तर 100 फूट मागं जायचा. कर्णानं अर्जुनावरती बाण सोडला, अर्जुना तरच 5 फूट मागं जायचा. भगवान परमात्मा शब्बासकी मात्र कर्णाला द्यायची. शब्बास कर्णा, बरोबर आहे कर्णा. पुन्हा अर्जुन कर्णावरती बाण सोडायचा. अर्जुनानं कर्णावरती बाण सोडला, कर्णा तरत 100 फूट मागं. कर्णानं अर्जुनावरती बाण सोडला, अर्जुना तरत 5 फूट मागं. भगवान परमात्मा शब्बासकी कर्णाला द्यायचे. शब्बास कर्णा, बरोबर आहे कर्णा. बऱ्याच वेळा झाल्यावर नाविलाजानं भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणला, अर्जुन देवाला म्हणला, काय देवा, काय काय भानगडी नक्की? अहो तुम्ही माझ्या रथावरती सारथ्य करताय आणि गुणगान कर्णाचं करताय. नाविलाजानं अर्जुनाला देवाला म्हणावं लागलं, देवा नक्की भानगड काय? मी सांगितलेल्या गाडीत बसता, मी सांगितलेल्या डहाब्याव खाता शिक्का दुसरीकडे टाकताय. महाराज ऐका ना महाराज. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्यानं गोड उत्तर दिलं. भगवान परमात्म्यानं सांगितलं, ऐक अर्जुना, अर्जुना अरे तुझा रथ हा कर्ण 5 फूट मागून येतोय. तू जरी कर्ण तर 100 फूट मागून येत असला ना तरी कर्ण तुझा रथ 5 फूट मागून येतो हे विशेष आहे का? ऐका, ज्या कर्णाचा रथ तू 100 फूट मागून येतोय तो कर्णाचा रथ सामान्य आहे, विशेष नाही कर्णाचा रथ. पण अर्जुना तुझा रथ हा सामान्य नाहीये. मग अर्जुनाच्या रथाचं वर्णन माझ्या ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीमध्ये करावं. ज्ञानोबराय बोलतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथ्य शारंग धरो अर्जुनेसी. महाराज भगवान परमात्मा सांगतात, अरे अर्जुना तुझ्या रथावरती जे सारथ्य करतात ना, अर्थात तुझ्या रथावरती ध्वज आहे ना त्याच्यावरती साक्षात मारुतर आहे म्हणजे भगवान शंकर आहेत. तुझ्या रथात सारथ्य कसणारे भगवान कृष्ण म्हणजे भगवान विष्णू आहेत. आणि असा असणारा रथ 5 फूट करणं हा पाठीमागून होतोय, सामान्य नाही. महाराज ऐका ना, भगवान परमात्म्यानं ओळखलं होतं कर्ण हा अर्जुनाला ऐकणार नाही. महाराज प्रसंग असा घडला, या असणाऱ्या कर्णाचा रथ हळूहळू जमिनीमध्ये रुतवायला सुरुवात झाली. आखाबरोबर कर्णाचा रथ गाडला गेला. कर्णाचा रथ आखाबरोबर गाडला गेल्याच्या नंतर कर्ण रथावरून खाली उतरला आणि रथाचं चाक वर काढण्याचा प्रयत्न करतोय. महाराज कर्ण ज्यावेळेस रथाचं चाक वर काढण्याचा प्रयत्न करतोय ना त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना सोड त्या कर्णावरती बाण आणि संपव त्या कर्णाला. महाराज हे वाक्य ज्यावेळेस कर्णानं ऐकलं, कर्ण भगवान परमात्म्याला बोलतात, ए देवा, अरे याला धर्मनित्य म्हणतात का देवा? याला धर्मनित्य म्हणतात का? अर्जुन हा रथावरती आहे, मी रथाच्या खाली आहे. अर्जुनाच्या हातामध्ये शस्त्र आहे, माझ्या हातामध्ये शस्त्र नाही, याला धर्मनित्य म्हणतात का? महाराज भगवान परमात्म्यानं पुन्हा अर्जुनाला सांगावं, अर्जुना सोड त्या कर्णावरती बाण आणि संपव त्या कर्णाला. महाराज वाक्य ऐकलं, पुन्हा कर्णानं देवाला बोलावं, याला देवा धर्मनित्य म्हणतात का? भगवान परमात्मा कर्णाला म्हणले, कर्णा काय तुला लईच धर्म कळायला लागला आता लईच का पाहतोय तू, तुला धर्म हे आताच बरं कळतं या. अरे भीमाला विषुक्त लाडू चारले त्यावेळेस कुठं गेला होता तुझा धर्म, त्यावेळेस तुला धर्म कळत नव्हता का? भर सभेमध्ये द्रौपदीची विटंबना केली त्यावेळेस कुठं गेला होता तुझा धर्म, त्यावेळेस तुला धर्म कळत नव्हता का? महाराज तशाही स्थितीमध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं अर्जुनाला कर्णावरती बाण सोडायला भाग पाडलं. महाराज कर्ण होता तो एका हातानं रथाचा चाक वर काढण्याचा प्रयत्न करतोय, एका हातानं बाण धरलाय आणि दातानं पाठीमाग बाण उडून महाराज तरीही कर्ण हा अर्जुना बरोबर युद्ध करतोय. भगवान परमात्म्यानं ओळखलं कर्ण हा अर्जुनाला ऐकणार नाही. पुन्हा कुटील रणनीती केली आणि कुटील रणनीती करून माझ्या भगवान परमात्म्यानं ब्राह्मणाचं रूप धारण केलंय आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून माझा भगवान परमात्माच कर्णाच्या समोर दान मागायला उभा आहे. कर्णा काय मला दान द्या. मला कर्णाच्या जीवनामध्ये सुद्धा आलेला याचक कधीही महागारी गेला नाही. ऐका ना, भगवान परमात्म्यानं कर्णाला सांगितलं मला दान दे. कर्णाने सांगितलं काय दान मागायचं ते मागा. माझ्या कर्णाकडं भगवान परमात्म्यानं अर्जुनासाठी दान मागितलं. काय? कर्ण भेडता समरंगने पाणी व्यापीयले तेथे दात याचे. कर्ण भेडता समरंगने पाणी व्यापीयले मावेचे
भेडता समरंगने पाणी व्यापियले रणी मागची पाडोले तेथे दात तयाचे. महाराज भगवान परमात्म्यानं कर्णाकडे दान मागितलं. कुणासाठी? सर्वांच्यासाठी नाही, मग कोणा एका भक्तासाठी, अर्थात अर्जुनासाठी. संत मागतात. मला वाटतं संत स्वतःसाठी मागत नाही, कोणा एका भक्तासाठी मागत नाही, तर संत हे सर्वांच्यासाठी मागतात. मी तर म्हणतो ऐका ना महाराज, संतांची मागणी असेल, संतांची प्रतिज्ञा असेल, मला वाटतं संतांची मागणी, संतांची प्रतिज्ञा संकोचित नाही बरं का, व्यापक आहे. व्यापक किती व्यापक ऐका. मला वाटतं माऊली वैष्णव ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, मी संसार सुखाचा करीन, पण कुणाचा? अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके. जाईन घे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाची संसार सुखाचा करीन. महाराज माझ्या ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे महाराज. काय? अवघाची संसार का ज्ञानोबरा असे बोलले हो? अवघाची मान तालुका सुखाचा करीन, उपाशी ठेवीन बारामती कुठं उपाशी राहतोय विराव. ऐका ना महाराज, संकोचित वृत्ती नाही महाराज संतांची. संत प्रतिज्ञा करतात, मला वाटतं संत मागणी करतात, याच्यामध्ये व्यापकता आहे. आणि मला वाटतं ऐका, आता संत मागणी करतात, पण मला वाटतं मागणी करताना अत्यंत चतुराने मागणी करतात. आणि मला वाटतं मागणी करणारा असाच पाहिजे बरं का, ज्याला मागणी करायची ना, मागणी करत असताना काय मागावं ते कळालं पाहिजे. नाही तर कधी कधी काय काय अशी मागतात ना महाराज, मी तर म्हणतो काय मागतील सांगताच येणार नाही. कधी कधी आमच्या भागातला एक जण बिचारा महादेवाच्या मंदिरात गेला, महादेवाच्या मंदिरात गेला, तपश्चर्याला बसला, भोळा शंकर प्रसन्न झाला. भोळा शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकरानं विचारलं, काय तुला मागायची ते माग. त्याने विचारलं, काय मागावं गाड्या देवाकडं? म्हणला 10 एकर शेती मागावा, तर 100-200 एकरावाली आपल्या पुढं आहेत. बरं म्हणला 100-200 एकर आपण मागावा, तर 1000-2 एकरावाली आपल्या. बरं आपण 1000-2 एकर मागावं, तर घोटाळा करणाऱ्याकडे किती मिळत नाही. म्हणला काय नाही देवा, मला असं काहीतरी दे की ते डबल झालं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. देव म्हणले तथास्तु. देवाला सांगितलं काय देतात? देवाने सांगितलं पिंड आहे ना, पिंडीवरती तांदूळ घे. तो म्हणला काय देवा, मी तुम्हाला सांगितलंय वाढत घे. म्हणला की हुंत बघ महाराज, ते पिंडीवरती बासुमती तांदूळ होतं सुंदर एकदम. तांदूळ मुठभर उचललं त्याने उपरण्यावर टाकलं, पुन्हा मुठभर लगेच तयार. तो म्हणला बरं आहे गाड्या, मुठभर उचललं उपरण्यावर टाकलं, मुठभर उचललं, भलं मोठं 70-80 किलोचं गाठोडं बांधलं. मी तरी कमी कशाला सांगू, 70-80 किलोचं गाठोडं. त्याने विचार केला, हे उचलायचं घरी न्यायचं आणि दुसऱ्याने ह्याला मंदिरात यायचं. महाराज गाठोडं बळच उचललं, 70-80 किलोचं बळच उचललं, डोक्यावर घेतलं तर खाली गठुडच तयार. तो म्हणला बरं झालं, आता मुठीने गोळा करायचं. मग डायरेक्ट गठुड्यानी महाराज गठुडं उचललं, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोला आवाज दिला, दरवाजा उघडला, आतमध्ये गेला. बळच बायकोने हात लावला त्याला, बळच ती वज खाली ठेवलं, गडी उभा राहिले की गड्याच्या डोक्यावर तयार. महाराज तो म्हणला बरं झालं, आता तर मंदिरात जायची गरज नाही. उचललं गठुडं, ठेवलं खाली, उचललं गठुडं, गडी उभा राहिला की मोकळा राहत नव्हता. डोकं मोकळं राहत, गठुडं डोक्यावरचं उचललं खाली ठेवलं, गडी उभा राहिला की डोक्यावर गडी दामला काय. उचललं गठुडं, ठेवलं खाली, उचललं गठुडं, अय मेला माझ्या काय पाहता. महाराज ती मेल्यावर गाव गोळा झालं. गावानं विल्हेवाट लावायची, ती इंजिनियर मंडळी असतात प्रत्येक गावात. गाव गोळा झालं, त्याला आंघोळ घातली, तिरडीव टाकला, ओढून बांधला, जाऊन काय गडी पळून निघालाय. महाराज ओढून बांधल्यावर चौघ खांदकरी ना, खांदकरांनी चौघांनी मढ उचललं, खांद्यावर घेतलं तर खाली मढच तयार.
खांदकरी म्हणलं लगा आता हे खांद्यावरचं न्यायचं का खालचं. एक जर म्हणला खालचं खालीच राहू दे, हे आधी खांद्यावरचं पोहोचू आपण. महाराज रामनाम सत्य निघालं. मला वाटतं डायरेक्ट स्मशानभूमीत जात. मग हा विसावा द्यावा लागतो ना. महाराज तिथे खांदकरी बदलतात. ह्या खांदकऱ्यांनी विसावा देण्यासाठी मुडं खाली ठुलं. खांदकरी उभं राहिलं तर खांदकराच्या खांद्यावर तिसरं. खांदकरी म्हणलं एक घोटाळ्याचंच काम आहे कडे, हे काय आपल्याला सोडीत. एका खांदकरी मला एक काम करा, 1 2 3 म्हणा, चौघा 4 दिशेला पळवता आपलं पिछा सोडीत. महाराज 1 2 3 म्हणले, चौघा 4 दिशेला, चौघाच्या खांद्यावर चियार. ही आपली मागणी. मला वाटतं आपण काय मागू हे सांगता येत नाही, पण ऐका ना महाराज, संतांची मागणी ही व्यापक स्वरूपाची असती. मला वाटतं संत मागताना अत्यंत चतुराईनं मागतात. मला वाटतं एक तर जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला ना तर जगद्गुरु तुकोबराय मागतच नाही, एक तर मागतच नाही. आणि मागणीची वेळ आली तर महाराज जगद्गुरु तुकोबरायानं म्हणावं, तुम्ही द्याल ते देवा मी घेणार नाही. मग मनसी काही मागा, देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. भगवान परमात्म्याला माझ्या जगद्गुरु तुकोबराने सांगावं, तुम्ही द्याल ते मी घेणार नाही. मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. देवा मी म्हणाल ते तुम्हाला द्यावं लागेल आणि एक करा देवा, तुमची इच्छाच ना मागा देवा, मी मागतो. पण ऐका ना देवा, माझ्या जीवनामध्ये मला दास्यत्व करायचंय. पण देवा तुम्ही म्हणाल तुमचं दास्यत्व, तर देवा मला तुमचं दास्यत्व नको. देवा मला संतांचंही दास्यत्व नको. मग ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा संत जेत ना त्या संतांचं जे दास्यत्व करतात, देवा मला त्यांचा दास कर. अभंगाचं पहिलं दास करे त्यांचा, मज दास करे त्यांचा, मज दास करे त्यांचा, मज दास करे त्यांचा, दास करे त्यांचा, मजदास करे त्यांचा, मजदास करे त्यांचा. दासांच्या दासांच्या दासाचा मज होता कल्प रे, मज होता कल्प बरे. संत दासाच्या दासाचा, संत दासाच्या दासाचा मग होत कल्प बरे, हे मग होत कल्प बरे. मज दास करी त्यांचा, दासाचा दासाचा, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. महाराज माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये मला दास्यत्व करायचे. ऐका ना महाराज, खरं सांगा दास कुणाला भाऊ वाटतं का? दास्यत्व म्हणजे काय हे आधी ऐका. मज दास करी त्यांचा म्हणजे मला सेवा करायची. आता खरं सांगा, सेवा कोणाला वाटतं का? सेवा म्हणतोय मी आता. मला वाटतं तात्या कधी कधी अनुभव असा येतो बघा, सेवा करावा आता कुणाला वाटत नाही. सप्ताह चालू असला ना, म्हणजे आपला चालूच आहे आता, आणि सप्त्याचा कीर्तन चालू करायचं आणि एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हणावा, काय ऐ ऐ कीर्तन चालू करायचं, तेवढा तळवट टाकून घे. तू म्हणतो तळवट
आणि मी मग आता तळवट तू नाही टाकायचा तर काय तुला खासदारकीचं तिकीट द्यायचं का? महाराज इथं सेवा करायची म्हटलं की माणसाला नको वाटतं. पण ऐका ना महाराज, पारमार्थिक क्षेत्रामध्ये येथे सेवा हा दारवंटा. महाराज पारमार्थिक क्षेत्रामध्ये सेवा अत्यंत महत्वाची. इथं लहान मोठा भेद अजिबात नाही. मला वाटतं सगळ्यांना सारखंच माप आहे बरं का. इथं असं कधी कधी लोकांना वाटतं काय वही कीर्तनकार आहेत गाणारे, ह्यांना जरा वेगळं काहीतरी असन फळ आणि आम्ही बसलोय. नाही 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 नाही, मी तर म्हणतो आपली अगोदर तात्या ह्यांना मोक्षी. कसं ऐका ना महाराज, ज्ञानोबरांची ओवी ऐका. येथे मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवण करणाऱ्याला अगोदर मोक्ष ध्यानात घ्या. फक्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेवा. मला वाटतं जगद्गुरु तुकोबरा याच अनुषंगानं बोलतात, माझ्या जीवनामध्ये मला सेवा करायची. पण कुणाची सेवा करायची ऐका. मज दास करी त्यांचा, कुणाचा? संत जेत ना त्या संतांचं दास्यत्व करणाऱ्या दासाचा माझ्या जीवनामध्ये मला दास करा. का हो? जगद्गुरु तुकोबरांना अशी मागणी का करावी की मला जे संत आहेत त्या संतांचं जे दास्यत्व करतात त्यांचं मला दास कर. याचं कारण ऐका. आता जगद्गुरु तुकोबरांना माहिती आहे देव भेट देतो, अगोदर संताला देत नाही. मग ऐका ऐका, देव अगोदर संताला भेट देत नाही. संतांचं जे दास्यत्व करतात अगोदर त्या दासाला भेट, अगोदर दासाला आणि मग संताला. तुम्ही कोण्याही संताचं चरित्र बघा, अगोदर डायरेक्ट संताला भेट दिली नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, तुकोबरायांचा गाथेचं पारायण चाललंय, तुकोबरायांचाच विचार करा. मला वाटतं अगोदर तुकोबरायांना देवाने भेट दिली का? नाही नाही नाही. ऐका ना महाराज, माझे जगद्गुरु तुकोबराया, काय जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार होता बघा. जगद्गुरु तुकोबराया दररोज नामस्मरण चिंतन करण्यासाठी गोरडा डोंगर, भामचंद्र डोंगर, भांडारा डोंगरावरती चिंतन करण्यासाठी जायची. पण मला वाटतं ऐका, जगद्गुरु तुकोबराय पुढे भंडारा डोंगरावरती कोण्याही डोंगरावरती भजन करायला गेले ना महाराज, दररोज तुकोबरांची पत्नी आवली, जिजाई तिचं नाव. महाराज जिजाई माझ्या जगद्गुरु तुकोबरांना जेवण दिल्याशिवाय जेवण करत हे आताच्या जिजाईनं ऐकून घ्या. हा काय, तुकोबरांच्या अगोदर जिजाई जेवत नव्हती. आता कसं चाललंय पण ऐका ऐका ऐका, जिजायांबद्दल बोलल्यावर तुकोबरांना लय हसा येत असं, पण तुकोबरांनी बी ऐका. मला वाटतं तुकोबरायन जेवल्याशिवाय जिजाई बी जेवणार नाही. पण तुकोबरायने बी जाग्यावर थांबा, नाही तर तुकोबराय जर रातच्या 1:30 वाजता डाब्या वेळ घालीत असतील. हा महाराज आताचे तुकोबराय तर चालणार नाही ना महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबरांची आवली जिजाई महाराज, एवढं प्रेम होतं माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या वरती. जगद्गुरु तुकोबरांना जेवण घातल्याशिवाय कधीही माझी जिजाई जीवली नाही महाराज. पण ऐका महाराज, दररोज जगद्गुरु तुकोबराय कोण्या भांडाऱ्या डोंगरावरती गेलेत का, भामचंद्र डोंगरावरती का गोरडा डोंगरावरती माहीत नव्हतं महाराज. जिजाईने जावं 3 ठिकाणी, एका ठिकाणी असे 3 ठिकाणी 3 डोंगराकडे जाणारे रस्ते फुटतात बघा. ज्या डोंगराकडे माझे जगद्गुरु तुकोबराय जातात ना त्या डोंगराच्या कडेला रस्त्याला कान लावावा आणि रस्त्यानं सांगावं माझे जगद्गुरु तुकोबराय कोण्या रस्त्यानं गेले. त्या रस्त्यानं महाराज विठ्ठल विठ्ठल बोलावं. काय तुकोबरांचा परमार्थ होता. ज्या रस्त्यानं जगद्गुरु तुकोबराय गेले तो रस्ता विठ्ठल विठ्ठल बोलत होता. आमच्या कीर्तनात लोक बोला ना. हा परमार्थाचा बदल आहे महाराज. ऐका ना महाराज, जिजाई एकदा जगद्गुरु तुकोबरांकडे भाकरी घेऊन जात असताना जिजाईच्या पायामध्ये काटा मोडला. जिजाईच्या पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर माझा भगवान परमात्मा त्याच्याकडे उपस्थित झाला. अर्थात भगवान परमात्मानं एका गुराख्याचं रूप धारण केलंय आणि गुराख्याचं रूप धारण करून माझा भगवान परमात्मा जिजाईच्या समोर उपस्थित. महाराज ज्या ज्या प्रसंगाला जगद्गुरु भगवान परमात्मानं अवतार घेतला की मोना आले ना महाराज, त्या वेळेस विठू नावाची गोष्ट जगद्गुरु तुकोबरांनी कधी सोडली नाही. कधी विठू गुराखी झाला, कधी विठू कोळी झाला, कधी विठू कुंभार झाला. प्रत्येक वेळी जगद्गुरु विठू नाव भगवान परमात्माने कधी सोडलं नाही महाराज. विठू गुराखी म्हणून आला आणि जिजाई बरोबर बोलू लागला. जिजाई काय, आई साहेब मी काटा काढू का? महाराज माझ्या जिजाईनं त्या गुराख्याला म्हणावं, म्हणजे देवालाच म्हणावं, काय तुला काटा काढता येईल का? देव मनात म्हणले भल्या भल्यांचा तर आपणच काढलाय. हा ह्यो तर काटा किरकोळ आहे आणि काट्यानं पुन्हा कसा काढायचा काटा ते आपल्याला चांगलं माहिती आहे महाराज. ऐका ना महाराज, माझ्या जिजाईचा पायातला काटा काढण्याच्या संबंधानं का काढला ऐका. जिजाई मला वाटतं जुन्या काळामध्ये जर काटा मोडला ना काटा, तर काटा काढण्याची एक पद्धत होती. कशी पद्धत होती? ज्याच्या पायामध्ये काटा मोडलाय त्याचा पाय हातामध्ये असा घ्यायचा आणि पाय घेतल्याच्या नंतर पाय असा स्टँड होतं का
नाही ना महाराज. मग गुडघ्याचं स्टँड करायचं, गुडघावर करायचा, गुडघ्यावरती तो पाय ठेवायचा आणि पाय ठेवल्याच्या नंतर तो काटा नक्की कुठं आहे हे शोधण्यासाठी त्याला फिल्टरचं पाणी हा नाही ना महाराज. मग फिल्टरचं पाणी नाही महाराज. आपली जी थुंकी आहे ना, थुंकी हीच त्या काट्याला, ऐका ना, हा बहाणा होता फक्त कशासाठी? त्या जिजाईच्या पायाचं रजकण माझ्या भगवान परमात्म्याला मिळावं म्हणून जिजाईच्या पायाला माझ्या भगवान परमात्म्याने स्पर्श करावा आणि त्या रजकणाचा आस्वाद घ्यावा. मग काय भाग्य त्या जिजाईचं, त्या जिजाईच्या पायाचं रजकण माझ्या भगवान परमात्म्याने स्वीकारावा. मला तर जगद्गुरु तुकोबारांना देवानं अगोदर भेट दिली का जिजाईला दिली? अगोदर जिजाईला दिली. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुमची सेवा करून उपयोग नाही, तुमचं दास्यत्व करून उपयोग नाही ना, संतांचं दास्यत्व करून उपयोग नाही. मग संतांचं जे दास्यत्व करतात ना त्या दासाला तुम्ही अगोदर भेट देता. म्हणून देवा मला दास्यत्व मिळालं पाहिजे. पण कुणाचं? माझा दास करी त्यांचा, संत दासाचा. महाराज माझे जगद्गुरु तुकोबारांना देवाकडे मागणी करावा, देवा मला दास्यत्व करायचंय, पण कुणाचं करायचंय? ऐका ना महाराज, देवाचं दास्यत्व नको. मग जे देवाचं दास्यत्व, संतांचं दास्यत्व करतात ना त्या दासाचं मला अगोदर दास्यत्व पाहिजे. मला वाटतं तसं तर देवाचंही दास झालं, देवाची कृपा झाली ना महाराज. बऱ्याच गोष्टी मिळतात बरं का. मी तर म्हणेल कृपा कुणाची होऊ द्या, दास्यत्व कुणाचंही करा, कृपा कुणाची होऊ द्या, देवाची कृपा होऊ द्या, संतांची कृपा होऊ द्या, कृपा कधीही वायाला जात नाही. फक्त कुणाची का वायना झाली पाहिजे. मी म्हणतो देवाची कृपा झाली, आपण दास्यत्व केलं पाहिजे. आणि मला वाटतं मग देवाचं सुद्धा दास्यत्व वायाला जात नाही. जरी तर जगद्गुरु तुकोबाराय संतांचं म्हणत असले तरी कधी कधी देवाचं जरी आपल्या जीवनामध्ये आपण दास्यत्व केलं ना महाराज, मला वाटतं देवाचं दास्यत्व केलं तरी देव सुद्धा कमी करत नाही महाराज. मला वाटतं जुना एक दृष्टांत सांगून जाईल मी. देवाचं दास्यत्व केल्याचा परिणाम काय होतो? माझ्या भगवान परमात्म्याचा लहानपणीचा सखा, नाव त्याचं सुदामा. महाराज देवाची कृपा झाली ना महाराज, देवाची कृपा जर झाली, देवाचं जरी दास्यत्व केलं तरी काय त्याचा परिणाम होतो ऐका ना महाराज. माझ्या भगवान परमात्म्याचा लहानपणीचा सखा, नाव त्याचं सुदामा महाराज. 18 विश्वदरिद्री महाराज, पण 18 विश्वदरिद्री असणारा सुदामा, मुखामध्ये मात्र एकच नाव, काय? माझा लहानपणीचा सखा, माझा लहानपणीचा मित्र, आज एका राज्याचा राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. महाराज माझा लहानपणीचा सखा एका राज्याचा राजा झाला. हे बऱ्याच वेळा वाक्य ऐकलं सुदामाच्या पत्नीनं. सुदामाची पत्नी विचार करते, अरे बऱ्याच वेळा माझे मालक म्हणतात मित्र राजा झाला, मित्र राजा झाला, राजा मित्र झाला, आपल्याला काय उपयोग झाला? कधी कधी आपण एखाद्याने म्हणावं माझा मित्र पंतप्रधान, उपयोग आपली खायची पंचायत, उपयोग काय महाराज? महाराज माझ्या सुदामाच्या पत्नीनं विचारलं, एकदा विचारावं म्हणून. महाराज सुदामाच्या पत्नीनं विचार केला. एक दिवशी सुदामा जेवायला बसले आणि आपल्या मालकाला कधी काय विचारायचं हे महिला मंडळाला चांगलं माहिती आहे महाराज. हे कधी बी विचारून मिळत. असा मालक जेवाय ताटावर बसवायचा, ताट पुढं द्यायचं, घास मोडू द्यायचा पण खाऊ नाही द्यायचा. असा घास मोडून द्यायचा, हितपर्यंत येऊन द्यायचा, पण नुसतं म्हणायचं होय व होय व म्हटलं की महाराज गडी गारच पडतोय. महाराज सुदामाच्या पत्नीनं म्हणली होय व. सुदामा म्हणला काय झालं? बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता लहानपणीचा सख्खा मित्र राजा झाला, मित्र राजा झाला. अहो मित्र राजा झाला आपल्याला काय उपयोग? काय तुझं काय म्हणणं? या जावं कधीतरी मित्राकडं, काहीतरी मागावं महाराज. सुदामानं विचार केला, आपल्याला मागणं तर शक्य नाही, पण या निमित्तानं किमान माझ्या मित्राची आणि माझी भेट होईल. महाराज माझा सुदामा माझ्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाला. भेटीसाठी निघालेला सुदामा महालाच्या जवळ पोहोचला. आता महालामध्ये प्रवेश करणार, द्वारपाळानं थांबवला. ए कुठं निघाला? माझ्या भगवान परमात्म्याच्या संबंधानं सुदामानं बोलावा द्वारपाळांना, देवाला भेटायला निघालोय, भगवान कृष्णाला भेटायला. अरे तुझा अवतार काय, तुझी कपडे काय? अरे ज्या देवाला भेटायला निघाला तो देव तुझा आहे तरी नक्की कोण? महाराज माझ्या सुदामानं उत्तर द्यावं. सांगू तुम्हाला माझा देव कोण आहे? महाराज माझ्या सुदामानं सांगितलं, माझा मित्र आहे महाराज. नाही देऊ दिले देत भेटायला महाराज. नाविलाज झाला माझ्या सुदामाचा. माझ्या सुदामाने सांगितलं नका जाऊ देऊ मला भेटायला, पण महाराज निरोप तर सांगा महाराज. माझ्या सुदामानं माझ्या भगवान परमात्म्याला द्वारपाळा करवी निरोप पाठवला. ए देवा
जाऊन सांगा सुदामानं सांगितलं द्वारपाळांना, जाऊन सांगा माझ्या भगवान परमात्म्याला निरोप. महाराज काय आश्चर्य महाराज, या द्वारपाळानं देवाला निरोप सांगितला. महाराज द्वारपाळानं भगवान परमात्म्याला निरोप सांगितल्याच्या नंतर नाव फक्त सुदामा ऐकलं आणि माझा भगवान परमात्मा धावत पळतच सुटला. असा कोणता पाहुणा आहे महाराज? माझ्या भगवान परमात्म्यानं या सुदामाला महाराज कडेवरती उचलून घेतला. ऐका ना महाराज, फक्त सुदामजीला माझ्या देवानं कडेवरती नाही उचलून घेतलं, मग भगवान परमात्मा ज्या सिंहासनावरती बसतात ना महाराज, त्या सिंहासनावरती माझ्या भगवान परमात्म्यानं सुदामाला बसवलं. आणि महाराज या सुदाम देवानं सगळ्या राण्यांना सांगितलं माझ्या सुदामाचं पाय धुवायचंय, मग पाणी घेऊन या. महाराज माझ्या सुदामाची अवस्था पाहून एकही राणीनं पाणी आणलं. नाविलाज झाला. तुम्ही म्हणाल पाणी नाही आणलं म्हणून सुदामजीचं पाय नाही धुतलं का? नाही ना महाराज, काय आश्चर्य बघा, एकाही राणीनं नाही पाणी आणलं. काय हरकत नाही महाराज, माझ्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या अश्रूनं महाराज माझ्या सुदामाचं पाय धुतलं. तुझे चांगले दिवस आता जवळ आलेत. गाव सुनियाचा दिला गा. मला वाटतं दास्यत्व तुम्ही देवाचं केलं काय, दास्यत्व तुम्ही संतांचं केलं काय? मला वाटतं परिणाम एकच आहे. याच अनुषंगानं माझ्या जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं, मला देवाचं दास्यत्व नको, मला संतांचं दास्यत्व नको. मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. संतांची जे दास्यत्व करतात माझ्या जीवनात मला त्यांचं दास्यत्व द्या. आणि त्यांचं दास्यत्व मिळत असताना कदाचित माझ्या जीवनात मला गर्भच्या गर्भवरी जन्म गर्भवास सोसावा लागला तरी अनेक कल्पच्या कल्प मी गर्भवास सोसेल, पण ते दास्यत्व मी स्वीकारील. मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी, मजदास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. विठोबार मागणी करत असताना सांगतात मला सेवा करायची, पण संतांचं दास्यत्व जे करतात त्या दासाचं माझ्या जीवनामध्ये मला सेवा करायची. हे सेवा दास्यत्व करत असताना कल्पच्या कल्प जरी गर्भवास सोसण्याची वेळ आली तरी मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. खरं तर कसल्याही प्रकारचा हे संतांचं दास्यत्व करत असताना नीच काम करण्याची वेळ आली तरीही मी ते नीच काम करील. अर्थातच मला वाटतं संतांनी देवानं अनेक अशी कामं आहेत की ती नीचातली नीच कामं हे देवानं केली, पण हे सर्व संत करत असताना देव करत असताना किंवा देवाचं चिंतन मनामध्ये धरून महाराज ही कामं केली म्हणून नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. आणि हे सगळं करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात हा माझा संकल्प आहे, पण ही सेवा माझी केली तर हा संकल्प माझा पूर्ण करा. तुका म्हणे सेवे
भगवत कल्प कामने सेवी माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काय वेळावाकडा शब्द गेला असतो तो माझी वाणीचे दोष समजा. बरोबर आहे ते संत महात्म्यांचं, बरोबर आहे ते गुरुवरांचं. कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना खरं तर उत्कृष्ट अशा प्रकारची गायनाची साथ करणारे सर्वच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, आंधळी परिसरातून आलेलं भजनी मंडळ, सर्वच भजनी मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून मला वाटतं या ठिकाणी आपले सुरेशजी महाराज सूळ यांच्या संस्थेतली काही विद्यार्थी आहेत आणि इकडं मला वाटतं झिरपवाडी विजय महाराज जाधव, बरोबर ना, विजय महाराज जाधव झिरपवाडी यांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बाबांनी इकडे सुंदर साथ केली सारवण्याचे, त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्य महाराज मंडळी सुंदर साथ केली, त्यांनाही धन्यवाद देतो. विशेष करून मला वाटतं गायनाचे सत्काराने आपल्या परिसराचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी आवाजाच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ते हरिभक्तीपर्यंत आमचे सन्मित्रच असणारे गायनाचार्य गायन गंधर्व हरिभक्तीपर्यंत लक्ष्मणजी महाराज सुतार उर्फ तात्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत आपल्या भागाचं वैभव परिसरामध्ये गोड ज्यांचा अतिशय उंच आवाज आहे, ज्यांच्यामुळं खरं तर तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आला ते हरिभक्तीपर्यंत गायनाचार्य तुषारजी महाराज गाडे महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कीर्तनाला उपस्थित पुरुष मंडळ, महिला मंडळ, सर्वांना संयोजक मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय.